असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल जे आहे ते वाजण्यास सुरुवात झाली आहे। आरोप प्रत्यारोप जागेवर दावा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता असताना त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस जे महायुतीतील घटक पक्ष आहेत त्यांनी देखील या ठिकाणी दावा केला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत। तर काय सांगाल, चिंचवड विधानसभेवर राष्ट्रवादीने दावा केलेला आहे, विद्यमान आमदार तर तुम्ही आहात। खरं तर हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचा धर्म सर्वजण पाळत आहेत। मावळ मतदारसंघ हा महायुती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला सुटलेला होता, त्यामुळं आम्ही शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांचा सगळ्यांनी प्रचार केला आणि शिवसेनेचे उमेदवार आम्ही निवडून दिले। त्याचप्रमाणे चिंचवड मतदारसंघ हा भाजपसाठी सुटलेला आहे आणि भोसरी मतदारसंघ हा सुद्धा भाजपसाठी सुटलेला आहे आणि पिंपरी मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी आहे। त्यामुळे युतीचा धर्म पाळणं हे सर्वांसाठी, तसंच सर्वांसाठी हा धर्मच आहे की युतीचा धर्म पाळायचा, हीच तर खरं महायुती आहे। ताई, मात्र आपण या संदर्भात घडामोडी पाहिल्या तर तुमचे धीर शहराध्यक्ष शंकर जगताप त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे। नक्की दोघांपैकी उत्तराधिकारी कोण नक्की? खरं तर प्रत्येकाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे। ही महायुती हे खरं तर ही लोकशाही आहे, त्यामुळे इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाला लोकशाहीच्या ह्याला धरूनच प्रत्येकजण, मला विचारलं तर मी पण तेच सांगेन की मी पण चिंचवडची आमदार आहे आणि मी सुद्धा चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहे। कारण साहेब गेल्यानंतर एक 13 दिवसानंतर लगेचच निवडणूक ही जाहीर झाली आणि त्याच्यानंतर भाजपने माझ्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली आणि मला सगळ्यांनीच माझ्यासाठी प्रयत्न केले आणि जवळजवळ 36,000च्या लीडनी मी निवडून आले आणि भाजपचा गड हा मी, साहेबांचा बालेकिल्ला हा मी राखलेला आहे। उत्तराधिकारी कोण आहे त्याच्यावर? उत्तराधिकारी कोण दोघांपैकी? उत्तराधिकारी मीच असणार आहे, कारण मला महिलांचा खूप मोठा चांगला प्रतिसाद आहे आणि मी जी वर्षभरात केलेली जी कामं आहेत, जी साहेबांची अधुरी राहिलेली स्वप्न होती ती जवळजवळ पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। विधानसभेमध्ये मी विविध प्रश्न मांडले, त्या प्रश्नांमध्ये पुनावळ्याचा कचरा डेपोचा प्रश्न होता, तो खूप मोठ्या लोकांना, जवळजवळ 1 लाख लोक त्याच्यामध्ये बाधित होणार होती, तो पूर्णपणे प्रश्न मी सोडवला। 12.5%चा जो प्रश्न होता, विलंबित प्रश्न असा जो 40 ते 45 वर्ष झाले सुटलेला नव्हता, त्या प्रश्नासाठी तर साहेबांनी राजीनामा दिलेला होता, तो प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला, तो पण प्रश्न मी सोडवला। त्याच्यानंतर आपला शास्तीकराचा प्रश्न, मी आमदार झाल्यानंतर त्याचा पण लगेच GR निघाला आणि तो पण प्रश्न लगेच सुटलेला आहे। असे नंतर आपलं जे आयुक्तालय होतं, जे भोसरीला गेलं होतं, ते पण आयुक्तालय मी वाकडला आणून तोही आयुक्तालयाचा जो प्रश्न होता तो पण मी सोडवला आहे। असे बरेचसे जे प्रश्न होते ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला। तुम्ही ठाम असणार आहेत का आमदारकीवर? नक्कीच ठाम असणार आहे। ते मला साहेबांकडून भेटलेलं एक प्रकारचं शाबासकीच आहे किंवा त्यांचा आशीर्वाद आहे, तो मी ठामपणे निश्चितच पार पडणार। मागील निवडणुकीच्या वेळेस शहराध्यक्ष जे आहेत तुमचे धीर, त्यांना काय पक्षश्रेष्ठींकडून हे देण्यात आलं शब्द की पुढच्या 2024ची विधानसभा पाहू, असं काही शब्द वगैरे देण्यात आलं नाही का? मी तुम्हाला तेच सांगते की साहेबांच्या निधनानंतर, जवळजवळ साहेबांचे दिवस झाल्यानंतर 13व्या नंतर लगेच निवडणूक जाहीर झाली आणि असा विचार करायला कुणालाच वेळ नव्हता। मला पक्षश्रेष्ठींचा फोन आला की ही उमेदवारी तुम्हाला जाहीर करतोय आणि तुम्ही कामाला लागा किंवा तुमच्या प्रचाराला तुम्ही सुरुवात करा, आणि त्याच्यामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, संघटनेच्या लोकांनी, RSSच्या लोकांनी सगळ्यांनी झोकून दिलं आणि सर्व कार्यकर्ते, अगदी माझ्या घरातले, तुम्ही शंकर शेठच म्हणताय तर शंकर शेठ सुद्धा माझ्या प्रचाराला अगदी अग्रेसर होते। माझी मुलं वगैरे, माझे धीर, माझी सगळी घरातली माणसं ही सगळी या प्रचारामध्ये अग्रेसर होती आणि सगळ्यांनी मिळून हा प्रचार केलेला आहे। त्यामुळं पक्ष देईल तोच आम्ही
धर्म पाळणार आहोत आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल आणि ज्याच्यासाठी तिकीट देईल त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.